ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पेठ वडगावच्या श्री महालक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात साजरी। पेठ वडगावच्या नागरिकांचे ग्रामदैवत असलेल्या श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। अंबाबाईच्या नावाने चांगभल या अखंड जयघोषात हजारो भाविकांनी श्री महालक्ष्मी देवीची मनोभावे दर्शन घेतले। दरम्यान यादव आघाडीच्या नेत्या विद्या पोळ, माजी पोलीस आयुक्त पुणे गुलाबराव पोळ यांच्या हस्ते मानाची महाआरती, तर युवक क्रांती महाआघाडीच्या माजी नगरसेवकांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते तथा आमदार विनय कोरे यांच्या खास उपस्थितीत श्री महालक्ष्मी देवीची महाआरती मोठ्या भावनिक वातावरणात करण्यात आली। दरम्यान देवीच्या महाआरतीसाठी दोन्ही राजकीय आघाड्यांनी आपापल्या गटाचे जोरदार प्रदर्शन केल्याने काही काळ मंदिरात आगामी नगरपालिका निवडणुकीचा राजकीय माहोल भाविकांना पाहायला मिळाला। येथील श्री महालक्ष्मी देवी जागृत देवस्थान असल्याची भाविकांची प्रचिती आहे। यामुळे श्रावण महिन्यात शेवटच्या शुक्रवारी श्री महालक्ष्मी देवीची यात्रा साजरी केली जाते। देवीला भरजरी हिरव्या रंगाची बुटीचा नक्षीकाम असलेली पैठणी शालू परिधान केला होता। वडगाव वासियांसह माहेरवासींना भाविकांनी मनोभावे दर्शन घेऊन देवीचा आशीर्वाद घेतला। प्रतिवर्षाप्रमाणे लोकवर्गणीतून आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। दरम्यान सायंकाळी काही तासांच्या फरकाने देवीची 2 महाआरत्या संपन्न झाल्या। प्रथम मानाची आरती यादव आघाडीच्या नेत्या तथा माजी नगराध्यक्षा विद्या पोळ, माजी पोलीस आयुक्त पुणे गुलाबराव पोळ, करणसिंह यादव यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माजी नगरसेवक गुरुप्रसाद यादव, रणजित सिंह यादव, अभिजित गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली। तर युवक क्रांती महाआघाडीचे उपनेते रंगराव पाटील, सुकुमार पाटील, संघटक अजय थोरात, युवा नेते दर्शील सालपे आदी कार्यकर्त्यांनी महायुतीचे जिल्ह्याचे नेते तथा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। परिणामी दोन्ही राजकीय आघाड्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे शक्ती प्रदर्शन केल्याने काही काळ मंदिर परिसरात राजकीय वातावरण निर्माण झालं होतं। महानकरी न्यूजसाठी संजय दबडे, पेठ वडगाव।